त्यानंतर बातमी बारामतीमधून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होते। शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। माळेगावमध्ये गुलाल कोण उधळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होते, त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला या ठिकाणी काही वेळातच सुरुवात होणार पाहू शकता। मी सध्या बारामती प्रशासकीय भवनाच्या समोर आहे। माळेगाव साखर कारखान्याची निवडणुकीची मतमोजणी प्रशासकीय भवनामध्ये काही वेळात सुरू होत आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले, ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्गातून निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। एकूणच या ठिकाणी 34 टेबलवर ही मतमोजणी होणार असून ही निवडणूक चौरंगी असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती।